श्री दत्तगुरू आणि नाथ संप्रदाय भक्तीचा आणि चमत्कारांचा अद्भुत असा संगम, गुप्त रहस्य, खास गोष्टी. श्री दत्तगुरू आणि नाथ संप्रदाय हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाथ संप्रदायाचे आदिगुरु साक्षात भगवान दत्तात्रेय आहेत. जिथे योग, भक्ती आणि अलौकिक चमत्कारांचा संगम होतो, तिथे नाथ आणि दत्त एकत्र येतात. नाथ संप्रदायात भगवान शिवाला आदिनाथ मानले जाते, तर दत्तगुरू हे विष्णू, शिव आणि ब्रह्मा यांचे एकत्रित रूप आहेत. दत्तगुरूंनीच मच्छिंद्रनाथांना बद्रीवन येथे गुह्य ज्ञान दिले, ज्यातून नाथ पंथाची मुहूर्तमेढ रोवली गेली. असे मानले जाते की श्री गुरु गोरक्षनाथ हे साक्षात भगवान दत्तात्रेयांच्या योगशक्तीचा अवतार आहेत. दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांना ज्ञान दिले आणि तेच ज्ञान गोरक्षनाथांनी संपूर्ण विश्वात पसरवले. हे दोन्ही महापुरुष आजही सूक्ष्म देहाने हिमालयात आणि गिरनारवर एकत्र साधना करतात. नाथ साधू जेव्हा अलख निरंजन म्हणतात, तेव्हा ते साक्षात दत्तात्रेयांच्या निर्गुण रूपाला साथ घालत असतात. अलख म्हणजे ज्याचे लक्ष म्हणजेच चिन्ह दिसत नाही, आणि निरंजन म्हणजे जो दोषांपासून मुक्त आहे. हे दोन्ही गुण केवळ दत्तगुरूंच्या अवधूत रूपात आढळतात. दत्तगुरूंच्या आणि नाथांच्या आश्रमात धुनी म्हणजेच अखंड अग्नी पेटवलेला असते. ही धुनी म्हणजे केवळ विस्तव नसून ती भक्तांच्या संचित कर्माला जाळण्याचे केंद्र आहे. या धुनीतून निघणारे भस्म, उदी हे जगातील सर्वात मोठे औषध मानले जाते. नाथ संप्रदायात शरीराला काचेचे न ठेवता कांचन म्हणजेच सोन्याचे बनवण्याचे तंत्र आहे. दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाखाली नाथांनी अशा औषधी आणि योगक्रिया शोधल्या, ज्याने माणूस हजारो वर्ष तरुण राहू शकतो. आजही गिरनारच्या दऱ्यात असे अनेक सिद्ध आहेत, जे शेकडो वर्षांपासून जिवंत आहेत. नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ म्हणजे केवळ कथा नाहीत, तर त्या मंत्रात्मक ओव्या आहेत. यातील प्रत्येक अध्याय हा विशिष्ट संकटावर, उदाहरणार्थ शत्रुपीडा, आजारपण, आर्थिक अडचणीवर तोडगा म्हणून काम करतो, कारण याला दत्तगुरूंचा वरद हस्त आहे. दत्तगुरूंनी गोरक्षनाथांच्या माध्यमातून साबर मंत्रांची निर्मिती केली. हे मंत्र संस्कृतमध्ये नसून ग्रामीण भाषेत आहेत, पण त्यांचा प्रभाव वैदिक मंत्रांपेक्षाही वेगाने जाणवतो. साध्या माणसालाही देवाशी जोडण्यासाठी हे दत्तगुरूंचे मोठे नियोजन होते. दत्तगुरूंनी 12,000 वर्ष गिरनारवर तपश्चर्या केली आणि तिथेच त्यांनी नाथांना सिद्धी प्रदान केल्या. गिरनारवरील प्रत्येक पाऊल हे एका सिद्धाच्या रक्ताने आणि तपाने पुनीत आहे. नाथांच्या चौरंगी नाथाची परीक्षा याच शिखरावर दत्तगुरूंनी घेतली होती. नाथ साधू जेव्हा माधुकरी मागतात, तेव्हा ते दत्तगुरूंच्या अन्नपूर्णा तत्वाचा सन्मान करतात. झोळी घेऊन भिक्षा मागणे हा अहंकार नष्ट करण्याचा सर्वात जलद मार्ग आहे, जो साक्षात दत्तगुरूंनी स्वतः आचरणात आणला. दत्तगुरूंसोबत 4 कुत्रे म्हणजेच 4 वेद असतात. नाथ संप्रदायातही प्राण्यांना खूप महत्त्व आहे. अनेकदा हे सिद्ध महापुरुष वाघ, सिंह किंवा सापाच्या रूपात दर्शन देतात. हे प्राण्यांचे प्रेम साक्षात निसर्ग भक्तीचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की नाथांकडे लोखंडाचे सोने करण्याची शक्ती होती. हे ज्ञान त्यांना दत्तगुरूंकडून प्राप्त झाले होते. पण हे सोने केवळ बाहेरचे नव्हते, तर मनाचे सोने करण्याचे ते तंत्र होते. दत्तगुरू हे अवधूत आहेत, जे शून्यात रमतात. नाथांनी हठयोगाच्या माध्यमातून हेच शून्यत्व प्राप्त केले. जेव्हा नाथ साधू डोळे मिटून ध्यानात बसतो, तेव्हा त्याला दत्तगुरूंच्या नाद ब्रह्माचा अनुभव येतो. नाथ संप्रदायातील भक्ताला कधीही अनाथ वाटत नाही. जेव्हा तो संकटात असतो, तेव्हा एखादा अनोळखी संन्यासी किंवा नाथ साधू येऊन त्याला वाचवतो. ही दत्त शक्ती नाथांच्या माध्यमातून कार्य करते. नाथांनी आणि दत्तगुरूंनी कधीही मोठ्या डामडौलाला महत्त्व दिले नाही. पिंडी ते ब्रह्मांडी हा सिद्धांत त्यांनी मांडला. तुमच्या शरीरातच देव आहे हे सिद्ध करणे हे या संप्रदायाचे सर्वात मोठे गुपित आहे. नाथ संप्रदायाचे अनेक पंथ आहेत, पण या सर्वांचे अंतिम ध्येय दत्तपद प्राप्त करणे हेच आहे.
दत्तगुरू हे या सर्व पंथांना जोडणारा मणी आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज, साईबाबा, गजानन महाराज हे सर्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नाथ परंपरेतून किंवा दत्त परंपरेतून आले आहेत. कलियुगात जेव्हा सर्व उपाय थकतात तेव्हा नाथांची आणि दत्तगुरूंची हस्तक्षेप करण्याची शक्ती भक्ताला तारते. अलख निरंजन आदेश हा केवळ नमस्कार नाही, तर तो आपल्यातील ईश्वराची दुसऱ्यातील ईश्वराला दिलेली हाक आहे. 9 नाथांपैकी प्रत्येक नाथ एका विशिष्ट ग्रहावर नियंत्रण ठेवतो. उदाहरणार्थ मच्छिंद्रनाथ रवी, गोरक्षनाथ चंद्र. दत्तगुरूंनी नाथांना ही शक्ती दिली आहे की जो भक्त नाथांची भक्ती करतो त्याचे ग्रहदोष दत्तगुरूंच्या कृपेने आपोआप शांत होतात. नाथयोगी आपल्या गळ्यात जी शृंगी म्हणजेच सिंगी बाळगतात तिचा नाद हा साक्षात दत्तगुरूंच्या ओमकाराचा प्रतिध्वनी मानला जातो. जेव्हा एखादा सिद्ध नाथयोगी ही शृंगी वाजवतो तेव्हा त्या ध्वनी लहरींमुळे आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती तात्काळ नष्ट होतात. हा ध्वनी ब्रह्मांडातील अनाहत नादाशी जोडलेला असतो. नाथ साधूंच्या हातातील खप्पर म्हणजेच भिक्षापात्र हे केवळ अन्न मागण्यासाठी नसते, ते भक्तांच्या प्रारब्ध कर्माचा स्वीकार करण्यासाठी असते. दत्तगुरूंनी नाथांना ही शक्ती दिली आहे की त्यांनी दिलेल्या अन्नासोबत भक्ताचे कठीण कर्मही ते स्वीकारतात आणि आपल्या तपोबलाने ते भस्म करतात. नाथ संप्रदायात काने फाडून त्यात मुद्रा म्हणजेच कुंडल घालण्याची पद्धत आहे. विज्ञानानुसार कानाच्या त्या विशिष्ट भागात अशा नसा असतात ज्या थेट मेंदूतील गुरुचक्राशी जोडलेल्या असतात. दत्तगुरूंच्या प्रेरणेने ही क्रिया केली जाते, ज्यामुळे साधकाची ऐकण्याची शक्ती प्रचंड वाढते आणि त्याला अतींद्रिय आवाज ऐकू येतात. नाथांची धुनी ही साक्षात दत्तगुरूंच्या ज्ञानाग्नीचे रूप आहे. या धुनीतून मिळणारे भस्म जेव्हा एखादा भक्त कपाळाला लावतो तेव्हा त्याच्या भोवती एक अदृश्य संरक्षक कवच तयार होते. तंत्रमंत्र, करणीबाधा किंवा दृष्ट लागण्यापासून हे भस्म भक्ताचे रक्षण करते, कारण त्यात दत्तगुरूंचा संकल्प दडलेला असतो. असे मानले जाते की आजही मध्यरात्री गिरनार किंवा श्रीशैलमच्या जंगलात साक्षात दत्तगुरूंच्या उपस्थितीत 9 नाथ आणि 84 सिद्धांचे संमेलन भरते. या संमेलनात विश्वाच्या कल्याणाचे निर्णय घेतले जातात. ज्या भक्ताची भक्ती प्रबळ असते त्याला या संमेलनाचा अनुभव किंवा सुगंध सूक्ष्म रूपात प्राप्त होतो. वैदिक मंत्रांचे नियम कडक असतात, पण दत्तगुरूंच्या सूचनेनुसार गोरक्षनाथांनी शाबर मंत्रांची रचना केली. हे मंत्र साध्या भाषेत असूनही प्रचंड प्रभावी असतात, कारण त्या प्रत्येक मंत्राला शब्दाचा नवनाथ, अर्थाचा दत्त असे पाठबळ असते. सामान्यांची संकटे तात्काळ दूर करण्यासाठी हे दत्तगुरूंचे सर्वात मोठे गिफ्ट आहे. हिमालयापासून गिरनारपर्यंत अशा अनेक गुहा आहेत ज्यांना नाथ गुहा म्हणतात. या गुहा प्रत्यक्षात पोर्टल्स आहेत. दत्तगुरूंनी नाथांना अशी सिद्धी दिली आहे की ते एका क्षणात एका गुहेतून दुसऱ्या लांबच्या गुहेत प्रवास करू शकतात. आजही काही प्रगत साधकांना या गुहांमध्ये दत्तगुरू आणि नाथांचे एकत्रित दर्शन घडते. दत्त दिगंबर नाथ जोगी, जो भजेल तो होईल निरोगी. दत्तगुरू हे अवधूत आहेत जे बंधनांच्या पलीकडे आहेत आणि नाथ हे योगी आहेत जे शिस्तीने सिद्ध झाले आहेत. दत्तगुरूंनी नाथांना हे गुपित शिकवले की कठोर योग केल्यावर शेवटी अवधूत स्थिती, पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हेच ध्येय आहे. म्हणूनच प्रत्येक सिद्ध नाथ योगी शेवटी दत्तरूपच होतो. नाथ संप्रदायात खेचरी मुद्रा, जीभ टाळूला लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की ही मुद्रा करताना जेव्हा अमृत स्रवते तेव्हा त्या अमृताची चव साक्षात दत्तगुरूंच्या चरणांमधून येणाऱ्या प्रसादासारखी असते. दत्तगुरूंनीच नाथांना हे अमृत तत्व शरीरात कसे जपावे याचे मार्गदर्शन केले. दत्तगुरूंच्या खांद्यावरची झोळी ही संपूर्ण विश्वातील अन्न आणि कर्म सामावून घेते. नाथ संप्रदायात हीच झोळी अक्षय पात्र बनते. जो नाथ भक्त मनोभावे सेवा करतो
त्याच्या घरात कधीच अन्नाची आणि ऊर्जेची कमतरता भासत नाही, कारण त्या झोळीचे नियंत्रण साक्षात दत्तगुरूंकडे असते. नाथसिद्ध हे रससिद्ध मानले जातात. पारा हा शिवाचे वीर्य मानला जातो आणि दत्तगुरू हे त्याचे रक्षक आहेत. नाथांनी पाऱ्यापासून जी औषधे आणि भस्म तयार केली ती दत्तगुरूंच्या सिद्धीशिवाय अपूर्ण आहेत. असाध्य आजार बरे करण्याची ही ताकद आजही काही गुप्त नाथ गुहांमध्ये जपली आहे. जेव्हा आपण दत्तबावनी वाचतो किंवा नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करतो, तेव्हा त्या शब्दातून एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी तयार होते. ही कंपनं थेट तुमच्या घरातील नकारात्मकतेला बाहेर काढून तिथे दत्त ऊर्जा प्रस्थापित करतात. हे शब्दांचे विज्ञान दत्तगुरूंनी नाथांच्या माध्यमातून जगाला दिले. जेव्हा एखादा दत्तभक्त किंवा नाथभक्त संकटात असतो, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी साक्षात दत्तगुरू येत नाहीत, तर ते त्यांच्या सिद्ध मंडळींपैकी एका नाथाला किंवा सिद्धाला पाठवतात. तुमच्या आयुष्यात आलेला एखादा अनोळखी मार्गदर्शक हा साक्षात दत्तगुरूंचा आदेश पाळणारा नाथ असू शकतो. नाथ संप्रदायातील साधू जे बोलतात ते सत्य होते. याला वाकसिद्धी म्हणतात. ही सिद्धी दत्तगुरूंच्या सरस्वती तत्वातून येते. जर तुम्ही शुद्ध मनाने दत्तगुरूंची सेवा केली तर तुमच्या शब्दांना एक प्रकारचे वजन प्राप्त होते, जे लोकांच्या हितासाठी कार्य करते. शेवटचे गुपित म्हणजे दत्त आणि नाथ हे कधीच एकमेकांपासून वेगळे नसतात. दत्तगुरू हे बी आहेत, तर नाथ संप्रदाय हा त्याचा विस्तार आहे. जो नाथांना मानतो त्याला दत्त आपोआप भेटतात आणि जो दत्तांची भक्ती करतो त्याला नाथांचे संरक्षण कायम लाभते. हा एक अखंड चैतन्य प्रवाह आहे, जो कलियुगाच्या अंतापर्यंत भक्तांना तारत राहील. गुरु गोरक्षनाथांची गाथा आणि दत्तचरणी माझा माथा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन. श्री स्वामी समर्थ.